आशिष मोहिले इथे गोलंदाजीसाठी तयार होत आहेत, तर सिंधुदुर्ग पॅरेट संघाकडनं 2 आघाडीचे सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये इथे मात्र खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, 2 क्षेत्ररक्षकांची आणि चेंडूची शर्यत लागली तोपर्यंत चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत जो मात्र अडवला गेलाय. फील्ड केला गेलेला चेंडू आहे, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पळून पूर्ण केले गेलेल्या 3 धावा आणि या 3 धावांच्या साह्यानं सिंधुदुर्ग पॅरेट संघाचं धावफलक इथे ओपन होतंय. स्कोर कार्डवरती श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. अनिकेत ताकवणे आणि मनोज दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मात्र दाखल झाली, सलामीला आली. ऑल इंडिया ओपन आयकॉन मध्ये आपण पाहतोय दौंड तालुक्याला बिलॉंग करणारा अनिकेत ताकवणे मैदानाच्या आतमध्ये आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. तर काय सांगसाल आदेश सर, ही मॅच महत्त्वाची आहे आणि कशा 3 धावांनी इथे सुरुवात होताना पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय ॲज अ आयकॉन म्हणून अनिकेत ताकवणेला आज आपण मैदानात पाहिलाय आणि त्याची भूमिका त्याने या आधीच्या मॅचमध्ये स्पष्ट सुद्धा केली आहे. कारण कमीत कमी चेंडू खेळत असताना त्यानं स्वतःची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण करताना अनिकेत ताकवणेला आपण पाहिलाय. पुन्हा एक डाऊन स्ट्राईक तयार, फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि हा चेंडू जाऊन पोहोचेल मिड विकेटमध्ये सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आहे, कारण एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाही आहे, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी दिली आहे. आणि ही इनिंग संपण्याआधी जर खेळाडू आला नाही तर आणखी 1 धावेची दिली जाईल. आयोजक कमिटीकडनं सूचना आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत MPL आपण पाहतोय आणि MPL मध्ये भरपूर सारे नियम आहेत. ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत, नियमांचं पालन करावं लागणार आहे. एक शिस्तीचं क्रिकेट आपण मैदानाच्या पाहतोय आणि ती शिस्त जोपासणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर मैदानाच्या आपण पाहतोय संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय आता 9 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी अनिकेत ताकवणे पुन्हा एकदा मैदानाच्या तयार. आशिष मोहिले यांच्यावरती केलेला आक्रमण हल्ला सातत्याने चालू ठेवलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे अनिकेत ताकवणेच्या माध्यमातून आणि तो ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळणार आहे. हो, हा चेंडू आता गती परिवर्तन केलंय, स्लो बॉल आणि इथे मात्र चेंडू बॅटवरती येऊ शकणार नाही. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. सिंधुदुर्ग पॅरेट संघाकडनं इथे एक चांगली सुरुवात मैदानावरती देणे गरजेचं आहे. मॅच महत्त्वाची आहे, जो जिंकणार तो मात्र सुपर 8ला पात्र ठरणार आहे. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय चेंडू उडवला आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये विकेट आलीत. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अनिकेत ताकवणे, स्वस्तामध्ये वाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं वैयक्तिक अर्धशतकी खेळी पूर्ण केली, संपूर्णपणे डाव सांभाळण्याचं काम या आधीच्या मॅचमध्ये ज्यानं केलं तो अनिकेत ताकवणे आता स्वस्तामध्ये माघारी परतताना पाहायला मिळतोय. फारशी कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली नाही. एक चौकार तर त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये खेळलाय, परंतु तिथे बाद व्हावं लागतंय. ही चांगली गोलंदाजी आणि त्याचा स्पेल वापरत असताना आपण आशिष मोहिलेला पाहतोय. मावळ तालुक्यातील आपण पाहिलं एक अनुभवी खेळाडूंपैकी हा एक अनुभवी खेळाडू म्हणून सातत्याने आशिष मोहिलेकडे पाहिलं जातं आणि तो अनुभव पणाला लावून आज मैदानात कामगिरी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच आदेश सर, आशिष मोहिले सरांची गोलंदाजी आपण पाहतोय. एक चर्चा बनलीत, एक ओळख बनलीत आणि अनुभवाने भरलेली शिदुरी म्हणून या गोलंदाजाकडे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि एक दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाला आणि अनिकेत ताकवणेची विकेट मैदानावरती आली. पहिल्या क्रमांकाचा बॅटर बाद झालाय, तर आशिष दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पुन्हा एकदा चेंडू उडवला होता, तिथे मैदानाच्या आतमध्ये झेलसाठी प्रयत्न आहे, एफर्ट्स आहेत, मात्र चेंडू सुटलाय, निसटलाय. विजू वालघरेकडनं इथे मात्र आपण पाहतोय झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. पहा मिळालेलं जीवदान आशिष दाभाडेला, या जीवदानाचं कितपत सोडं केलं जाणार हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. नक्कीच, कारण या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहतोय वैयक्तिक 44 धावांची खेळी ज्या खेळाडूने केली आहे तो आशिष दाभाडे मैदानाच्या आपण पाहतोय त्याला जीवदान मिळालंय. झेल सुटला, त्या झेलचं आता प्रत्युत्तर म्हणून मैदानाच्या किती धावा बनवल्या जातील आणि त्या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने मैदानाच्या घेतला जाईल हे आपण इथे पाहूयात. पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आशिष दाभाडे तयार आहे. 9 धावांवरती आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे. आशिष मोहिले यांची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना इथे मात्र आपण पाहतोय पहिली विकेट जरूर गेली, जाळे विणले गेले, क्षेत्ररक्षणाची सजावट देखील अतिशय सुंदर आहे. पुढे एकदा चांगला इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
टप्पा पडल्यानंतर तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येऊन विसावलाय. डॉट बॉल पाहायला मिळाला निर्धाव चेंडूने. इथे षटकाची सांगता होईल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये इथे संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिंधुदुर्ग पॅरेट संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती स्कोरबोर्डवरती नोंदवल्या गेल्यात. थँक्यू. आणि इथे आपण पाहिले गेले तर षटक क्रमांक पहिलं संपले. 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ज्या बरोबरीने आपण पाहतोय षटक जे मैदानाच्या मध्ये चेंज होताना पाहायला मिळणार आहे. नवीन षटकाला सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल वारंवार सातत्याने केला जातोय, परंतु त्याआधी विनंती असणार आहे, वेळ देखील वाचवणं खूप गरजेचं आहे. वेळेचं बंधन आहे. योग्य वेळेमध्ये सामना पूर्ण झाला नाही तर पेनल्टी देखील आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल मनोज दाभाडे यांच्या बॅटमधनं चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आल्या आल्या केलंय स्वागत. हा खेळलाय बिग हिट षटकार. थँक्यू. आयकॉन अनिकेत ताकवणे बाद झाल्यानंतर मात्र आता संघनायकावरती जबाबदारी आली. त्याच्या बाजूला जर पाहिलं तर पाठोपाठ आशिष दाभाडे देखील मैदानावरती आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये काया पालट करणारी फलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली होती. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल कळवला जाईल. अतिरिक्त आहे अवांतर आहे. बोनस रूपी धावेनं स्कोर कार्ड मात्र वाढलं जाईल. धबलकामध्ये आपण पाहतोय आकडा बदलतोय. 16 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. नक्कीच. आणि आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आता दिलीप वर्मा आपण पाहतो याचा आयकॉन खेळाडू आहे या संघामध्ये आणि चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आता अपेक्षित आहे, कारण पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती मैदानामध्ये आलेला चौकार पाहायला मिळाला आहे. त्यानंतर वाईट बॉल आहे आणि पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. या षटकामध्ये आपण पाहतोय हा खेळलेला लागोपाठचा दुसरा बिग हिट, दुसरा षटकार. आणि इथे आपण पाहतोय या षटकामध्ये लागोपाठचा दुसरा षटकार या ठिकाणी खेळून काढलाय. आयकॉन वरती केलेलं आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय. मनोज दाभाडे यांच्या बॅटमधनं आलेले 2 फटके. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळायचा होता. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल तिथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. फेकी होतीये. धावाची संधी आहे आणि इथे जाळ्यामध्ये अडकलाय आशिष दाभाडे. परतावं लागेल बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 2. आदेश रिमिक्स. आशिष दाभाडे इथे आपण पाहतोय जाळ्यात सापडला आणि विकेट आली. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर इथे धावाच्या रूपाने सिंधुदुर्ग पॅरेट संघाने गमावला. 23 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर आहे. आयकॉन दिलीप वर्माचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे मात्र संपन्न होतंय आणि तिथे मात्र मिळालेली विकेट आशिष दाभाडे बाद होतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये मयूर भिलारे इथे दाखल होतोय. मावळ तालुक्याचा रायझिंग स्टार आहे मयूर भिलारे. स्वराज्य चषकामध्ये रायझिंग स्टार अवॉर्ड आपण पाहतोय त्याला मिळालाय. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय स्विच हिट करायचा प्रयत्न होतो. टॉपेजला लागलेला चेंडू आहे. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. थर्डमॅन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू कव्हर करतोय. तिथे कसल्याही प्रकारची धावड असणार आहे. नक्कीच. आणि याआधी देखील आपण पाहिलं 2 षटकार जे मैदानासमोर खेळून काढलेत. आयकॉनवरती केलेलं आक्रमण इथे पाहायला मिळालंय आणि दिलीप वर्मा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. आता चांगले चेंडू हाताळतोय, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होताना पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आलेली सिंगल. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न केला आहे आणि मैदानाच्या मध्ये पाहता 2 धावा ज्या मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. वाऱ्याच्या वेगाने आपण पाहतोय चित्त्याच्या चपळाईने धावा पळून पूर्ण केल्या जातात. प्रत्येक धावेसाठी आपण पाहतोय प्रत्येक धावेला किती महत्व आहे हे मैदानाच्या मध्ये खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. ती धाव मैदानाच्या मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मयूर भिलारे आणि मनोज दाभाडे करतायत. हा देखील बॉल सरळ बॅटने उडवलाय. वॉटर शॉट. हा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. मनोज दाभाडेचा हल्ला. हा चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा.
आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा आपण पाहतो इथे खर्च होताना पाहायला मिळतात. खूप महागडं षटक ठरलंय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये संपताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा डाव संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या आधीच्या मॅचमध्ये मयूर भिलारेला आपण पाहिलं. या आधीच्या मॅचमध्ये त्याने 6 चेंडू 22 धावेंची खेळी मयूर भिलारेने वैयक्तिक केली. परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर आता बॅटिंगसाठी लवकरात लवकर त्याला मैदानामध्ये आमंत्रित केलंय. तर कशा पद्धतीने कामगिरी मयूर भिलारेची असणार आहे या मैदानामध्ये आपण पाहूयात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि तिसऱ्या षटकासाठी आशिष मोहिले या गोलंदाजाला इथे आपण पाहतो आमंत्रित केले गेले. मयूर भिलारे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र थोडासा प्रभावीशाली फलंदाज म्हणून मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार का? कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार खेळ मयूर भिलारेच्या फलंदाजीचा आपण पाहिला. मात्र संघनायकाने देखील आपण पाहतोय मयूर भिलारेला जी मात्र संधी दिलीत आणि मिडल ऑर्डरमध्ये आता मात्र मयूर भिलारेची फलंदाजी कशा प्रकारे असणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. 2 फलंदाज मैदानावरती बाद आहेत. आयकॉन बाद झाल्यानंतर आशिष दाभाडे देखील बाद झालाय. मात्र यानंतर आपण पाहतोय संघनायक मनोज दाभाडे आणि मयूर भिलारे यांच्यामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे समन्वय साधला जाईल आणि कशा प्रकारची बॅटिंग मैदानावरती होणार पुढचा काळ आणि वेळ सांगून जाणार आहे. तिथे आपण जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनमध्ये तिथे आपण पाहिलं तर चेंडू कव्हर केला आहे आणि तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा इथे स्कोर कार्डमध्ये भर देत आहेत आणि धावफलक आपण पाहतोय 33 अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. मोठमोठे फटके देखील इथे खेळणं खूप गरजेचं आहे. आणि मयूर भिलारेसाठी आपण पाहतोय लोवर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला त्या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल तर मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेसाठी इथे नकार कळवला जाणार आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिलं षटक हाताळण्यासाठी आशिष मोहिले यांना आपण पाहिलं आणि त्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. परंतु त्यानंतर मैदानामध्ये दिलीप वर्माला आपण पाहिलं गोलंदाजीच्या मार्कवरती तो दाखल झाला आणि गोलंदाजी करत असताना त्याने मात्र 22 धावा खर्च केला. थोडंसं मागडे षटक नक्कीच ठरलंय. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी मैदानामध्ये षटक क्रमांक 3 आशिष मोहिले गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा तयार आहे. हो आधीच आपण पाहतोय मन बनवलं होतं खेळायचं परंतु हा चेंडू जर पाहिला तर विकेटच्या बाहेर आहे. नो बॉल घोषित केला जाईल. खेळपट्टीच्या बाहेर टाकला जाणारा चेंडू इथे मात्र नो चेंडू घोषित केला जातोय आणि पंच या ठिकाणी डिसिजन कळवत आहेत की पुढचा चेंडू आता फ्री हिट आहे. फलंदाजांना आपण पाहतोय हात खोलण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त करून दिली आहे गोलंदाजीसाठी. हो सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. खोदून काढलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहेत. झेल टिपलाय परंतु एक सिंगल येणार आहे. फ्री हिट बॉलवरती सुद्धा फारसा फायदा या ठिकाणी झालेला नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. आता समीकरण जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता धावफलक पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती आहेत. आशिष मोहिले या गोलंदाजांचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जरूर एक नो चेंडू पडलाय. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू जर पाहिलं तर पॉईंट रिजनला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. डीप पॉईंट रिजनमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू फील्ड करतोय आणि चेंडूची फेक करेपर्यंत पळून पूर्ण केलेल्या 2 धावा ते स्कोर कार्डमध्ये भर देताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलक आपण पाहतोय 38 अंकामध्ये प्रवेश करतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.4 षटकांचा खेळ संपला गेलाय. अनुभवी गोलंदाज म्हणून आशिष मोहिलेची ओळख राहिली आणि ती गोलंदाजी आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये करून दाखवताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही विकेट करू दिला नाही. यावेळेस मात्र तिथे आपण पाहतोय मोठा फटका आहे आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. मयूर भिलारेच्या बॅटमधनं इथे आपण पाहतोय षटकार आलाय आणि षटकाराने तिथं धावफलक वाढलं जाते. 44 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुढे एकदा आशिष मोहिले. हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लाईनला चेंडू पडला जातोय. पॉईंट रिजनमध्ये आपण पाहतोय तिथे मात्र विशू वालघरे तिथे चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं. चेंडू फील्ड करेपर्यंत मैदानावरती आपण पाहतोय पळून पूर्ण केलेल्या 2 धावा इथे मात्र स्कोर कार्डला पुढे घेऊन जात आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना सिंधुदुर्ग पॅरेट संघ 2 गडी बाद 46 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक 3 षटकांच्या नंतर.
आणि तिथे आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये षटक संपले, ओव्हर संपली आहे. मैदानामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि ड्रिंक ब्रेकमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. ओव्हर टू डीजे. मॅच अगदी महत्त्वाची आहे. दोन्ही संघांची प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सुरू आहे. जय पराजय या दोन्ही संघांनी पाहिला मैदानावरती. मात्र इथे आपण पाहतोय आजच्या पहिल्या दिवसाचा शेवट गोड करणारी मॅच इथे आपल्या भेटीला आलेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर पन्हाळा फायटर्स आहे, त्यांच्या विरोधात सिंधुदुर्ग पॅरेट्स या दोन संघांना या ठिकाणी आपण पाहतोय. दोन दिग्गज संघांमध्ये या ठिकाणी मॅच रंगताना पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आकाश मिनिगल मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. समोर मनोज दाभाडे आहे, ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू फील्ड केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेटमध्ये चेंडू जो मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केले जाईल. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केलीत. एका धावेच्या साह्याने धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जाते. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुन से बनता आहे सागर, क्षणाक्षणांनी बनतो येऊ. एक एक धाव महत्त्वाची आहे. एका धावेसाठी चाललेला प्रचंड मोठा अट्टहास प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कारण मावळ प्रीमियर लीग 2026 पर्व 7 ही स्पर्धा आपण पाहिलं तर आजच्या पहिल्या दिवसामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. मयूर भिलारेच्या बॅटमधनं फटका तिथे मैदानावरती आला. ऑन साईडला आहे, डीप मिड विकेटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत केले जाईल आणि चेंडू फेकेपर्यंत एक सिंगल आहे. नक्कीच आपण पाहतोय एका सिंगलने संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावफलकावरती नोंदवले गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आकाश मिनिगल समोर बॉलिंगसाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार आहे. मनोज दाभाडे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय हा देखील चांगला फटका इथे खेळून काढला. गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. धावा मिळत आहेत 4. थँक्यू. आणि इथे संघाची अर्धशतकी खेळी आपण पाहतोय पूर्ण होताना पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश मिनिगल वरती चढवलेला हल्ला, चढवलेला आक्रमण पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच बॉल होता, आडव्या बॅटने उडवलाय आणि हा देखील बॉल पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. लांब लांब आणि खूपच लांब आलाय. बिग हिट, षटकार. थँक्यू. आकाश मिनिगल या गोलंदाजावरती इथे आपण पाहतोय आक्रमण केले जाते. पहिला चेंडू एक सिंगल, दुसरा चेंडू सिंगल पाहायला मिळाला. त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मनोज दाभाडेंनी खेळलेला षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. टेकन, व्हेरी गुड कॅच. फटका फसलाय आणि सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. बॅटर क्रमांक 3 कर्णधार कॅप्टन मनोज दाभाडे मैदानाच्या आतमध्ये बाद. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला बॉल मैदानामध्ये द्या. या आधीचा जो बॉल गेलाय तो विनंती आहे प्रेक्षकांना मैदानामध्ये द्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मनोज दाभाडे मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिली. तर मयूर भिलारे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 6 चेंडू 14 धावसंख्येवरती मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. खंडू खंडागळे अर्थात गणेश खंडागळेला आपण पाहतोय तो मैदानामध्ये दाखल झालाय. उंचपुरा तगडा ताकदवर फलंदाज आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आणि ताकदवर फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो तो खंडू खंडागळे मैदानामध्ये दाखल झालाय. चला विनंती आहे वेळ वाचवा. वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. पहिल्या इनिंगचा डाव चालू असताना मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 3.5 षटकांचा डाव आतापर्यंत संपलाय आणि संघाचा धावफलक 58 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी खंडू खंडागळे पुन्हा एकदा जो मैदानामध्ये तयार आहे. आणि इथे सरळ बाटे फटका खेळून काढलाय. फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षण खराब होतोय. तोपर्यंत हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थँक्यू.
अक्षय येवतेकडनं इथे मैराडा शॉटमध्ये आपण पाहतोय चूक झाली. मैराडावरती चेंडू सुटला, मिसफील्ड मैराडावरती पाहायला मिळालं. मात्र त्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौथ्या षटकाचा खेळ मैराडाच्या आतमध्ये संपतोय. सिंधुदुर्ग पॅरेट्स संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 अंकामध्ये प्रवेश करतोय. मयूर बालघरे आपण जर पाहिलं तर 6 चेंडू खेळतोय, 14 अंकावरती नाबाद आहे. खंडू खंडागळेनं 1 चेंडू खेळलाय, चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती आहे, टीम मिटिंग आता बंद करा. आयोजक कमिटीकडून आपण पाहतोय कमिटीकडून वारंवार सूचना येते. चला, विनंती आहे. आणि इथे आपण पाहतोय संघाचं रवफलक जर पाहिलं तर मैदानामध्ये जाऊन पोहोचले आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा, 62 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स धावफलकावरती आहेत. खंडू खंडागळे पहिला बॉल मैदानामध्ये फेस करत असताना चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं, त्याचं रूपांतर 4 धावेंमध्ये झालंय. उर्वरित 2 षटके या ठिकाणी आता शिल्लक आहेत. पहिल्या इनिंगमधली 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त आता किती धावा बनवल्या जातील या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तर 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची खेळी मयूर भिलारेने केली आहे. आणखी मोठी इनिंग ही मात्र मयूर भिलारेकडनं पाहायला मिळेल का? नक्कीच शेवटचे 2 षटकं मैदानावरती आता मात्र शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ जो मात्र अद्याप शिल्लक राहिलाय. सुगण कुमार यांना मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल करण्यात आले. 5व्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होते आणि मयूर भिलारे इथे आपण पाहतोय स्ट्राईकसाठी आहे. यावेळेचा चेंडू बॅटवरती घेतलाय, फुलटॉस चेंडू होता. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. चेंडू अडवला जातोय, फील्ड केला गेलाय. तोपर्यंत मैदानावरती घेतलेली एक सिंगल धावा आहे. खंडू खंडागळे देखील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल, चौफेर फटकेबाजी करण्याचे सामर्थ्य या खेळाडूकडे आहे. प्रचंड मोठी ताकद आहे. मात्र तिथे आपण पाहतोय ताकदीचा वापर केला जाणार का, हे मात्र या ठिकाणी पाहावं लागणार आहे. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे, पुढचा चेंडू आणि इथे हा बॅटच्या समोरचा चेंडू आहे. बॅटचा फेस ओपन केला आणि हा चेंडू पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. ही आहे खंडू खंडागळेची ताकद, दाखवून देतोय आणि खेळतोय षटकार. षटकार येतोय खंडू खंडागळेच्या बॅटमधनं. मी सांगितलं होतं ताकद, नजाकत, कल्पकता या खेळाडूकडे प्रचंड मोठी आहे. आणि तिथे मात्र आपण पाहतोय बॅटचा फेस ओपन केला, एक षटकार मैदानावरती खेळलाय. पुन्हा एकदा लगोपाठचा दुसरा फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि वंडरफुल षटकार खंडू खंडागळेच्या बॅटमधनं. दुसरा ब्रँडेड फटका षटकार. लगोपाठचे आपण पाहतोय 2 षटकार या ठिकाणी खेळून काढले. जशी स्ट्राईक मिळाली तसं पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या मध्ये त्यानं आक्रमण केलं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्यानं खेळून काढलेत. ही ताकद आहे आणि ती ताकद स्वतःचे इरादे आपण पाहतोय स्पष्ट करत असताना खंडू खंडागळेला मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या मध्ये धावा बनवताना पाहायला मिळतोय. 100% एफर्ट आपण पाहतोय सातत्याने जो देतो आणि तो आज देखील मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बरसताना पाहायला मिळतोय. खंडू खंडागळे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाज सुगण कुमार या गोलंदाजाला इथे मात्र आसमान दाखवले खंडू खंडागळेनं. लगोपाठचा तिसरा पॉवरफुल, कडक, बेधडक सिक्सर, 6 धावा. थँक्यू. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 3ही षटकार एकाच जागेवरती खेळून काढलेत. सेम टप्पा, सेम बॉल आणि सेम फटका मैदानाच्या आतमध्ये. कट कॉपी पेस्ट हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जर पाहिलं गेलं तर लागोपाठचे 3 षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. हा चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या इथे खर्च केली जाते. डिप्रेशन दबाव नक्कीच गोलंदाजावरती पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी करत असताना शुगन कुमार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये फारशी खेळी करू शकलेला नाहीये. स्वतःला इथे सिद्ध करावं लागणार आहे आणि स्वतःच्या टीमला इथे ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम आता मात्र शुगन कुमारला करावं लागणार आहे. 4 चेंडू आणि 22 धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय खंडू खंडागळे मैदानाच्या मध्ये बनवतोय. ओहो, फुल टॉस बॉल, फुल टॉस. खंडू इथे चेंडूशी खेळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. थँक्यू. हा चेंडू बीमर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. त्याआधी जर पाहिलं तर खंडू खंडागळेच्या नावावरती या मैदानावरती रेकॉर्ड आहे. लागोपाठचे 5 षटकार हे खंडू खंडागळेंनी या अगोदर या मैदानावरती खेळून काढलेत. आणि नक्कीच मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर आता आणि लागोपाठचे 4 आता देखील खेळलेत. स्वतःच रेकॉर्ड मोडीत आणण्याचं काम इथे खंडू खंडागळे करेल का पुन्हा एकदा आपण पाहूयात.
परंतु पहिला बॉल आपण पाहिला, पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, मयूर भिलारेने स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय इथे खंडू खंडागळे बरसताना पाहायला मिळतोय. खंडू खंडागळे इथे मात्र गोलंदाजाला घाम फोडताना पाहायला मिळतोय. लागोपाठचे 4 खेळेत. हा चेंडू फुलटॉस तर होता, परंतु बिमर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. तिसरे पंच डिसिजन कळवतील. आणि हा चेंडू षटकार आहे, फेअर डिलिव्हरी. हा चेंडू नो बॉल नाही, चेंडू ग्राह्य धरला जाईल. फुलटॉस बॉलवरती षटकार या ठिकाणी मैदानात सत्परे खेळून काढलाय. 5 चेंडू आणि 28 धावा आपण पाहतोय धावफलकावरती इथे खंडू खंडागळेनं वैयक्तिक बनवल्यात. संघाचा धावफलक 88 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंधुदुर्ग या संघाने आपण पाहतोय प्रथमतः टॉस जिंकला आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खंडू खंडागळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 5 षटकार त्याच्या बॅटमध्ये खेळून काढले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. आणि इथे जर पाहिलं गेलं तर हे षटक खूप महाग ठरत आहे. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल 32 धावा ज्या बनवल्यात आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक महागडं षटक ठरलंय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खंडू खंडागळेची कामगिरी आज मात्र पाहण्याजोगी आहे आणि 6 चेंडूमध्ये 34 धावा खंडू खंडागळेने खेळल्यात. पहा मित्रांनो काय क्रिकेट आहे, मावळच्या मातीतलं क्रिकेट आज आपण पाहतोय. खंडू खंडागळेनं त्याचं रेकॉर्ड मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवलंय आणि एक ऐतिहासिक कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. 94 धावा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. मयूर भिलारे आणि खंडू खंडागळे या जोडीनं मैदानावरती आता मात्र अक्षरशः धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडलाय. बबलू पणीकर या शेवटच्या गोलंदाजासाठी आपण पाहतोय इथे मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज दाखल होतोय. तर बबलू पणीकरचं षटक मात्र इथे धावा वाचवणार असणार का हे मात्र आपल्याला पाहायचंय. पुढचा काळ आणि वेळ सांगून जाणार आहे. मयूर भिलारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र तिथे चेंडू आपण पाहतोय वाईड असेल. अतिरिक्त आहे अवांतर आहे. बबलू पणीकरचं षटक इथे आपण पाहतोय सुरू झालंय. अतिरिक्त अवांतर 1 धावेनं स्कोर कार्ड इथे पुढे जाईल. धावफलकामध्ये 1 बोनस रुपये धाव भर देईल. 95 धावा धावफलकामध्ये आहेत. नक्कीच आपण पाहतोय लागोपाठचे 5 षटकार इथे खेळून काढलेत. आणखी रेकॉर्ड जर पाहिलं तर आणखी खंडू खंडागळेचा आहे, परंतु शेवटचा षटकार देखील लागोपाठचे 6 खेळेल का हे देखील आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण पाहतोय बबलू पणीकर मैदानात गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळत आहे. तोपर्यंत आलेली सिंगल. लागोपाठचे 5 षटकार खेळलेत. लागोपाठचा 6वा षटकार खेळून स्वतःचं रेकॉर्ड मोडील का खंडू खंडागळे हे मैदानात आता आपल्याला पाहायचंय. याच मैदानावरती लागोपाठचे 5 षटकार खेळणारा खंडू खंडागळे आपण पाहतोय आज देखील या मैदानावरती पुन्हा एकदा. लागोपाठचे 5 तर त्याने खेळेल, शेवटचा लागोपाठचा 6वा खेळणार का? हो, बॅटच्या समोर होता. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 6 षटकार खेळणारा खंडू खंडागळे पहिला फलंदाज ठरलाय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खंडू खंडागळेच्या बॅटिंग मधनं पाहायला मिळाली. 7 चेंडू 40 अंकावरती नाबाद आहे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आहे. एक नेत्रदीपक कामगिरी खंडू खंडागळेची पाहायला मिळते आहे. 102 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्यात. गोलंदाज पुढे एकदा. यावेळेसचा चेंडू होता तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र चांगला आहे, सुरेख आहे. आत्मविश्वासाने इथं मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू केला जातोय. सुंदर वाक्य सांगितलं जाते, छत्री पावसाला थांबू शकत नाही, पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या आत्मविश्वासाने इथे गोलंदाजी बबलू पणीकरची पाहायला मिळाली. चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अक्षय झेल खाली येतोय. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खंडू खंडागळे इथे मात्र आपली झंझावाती खेळी करून बाद होताना पाहायला मिळेल. आणि इथे जर आपण पाहिलं गेलं तर मैदानात खंडू बाद होताना पाहायला मिळतोय. खंडू खंडागळेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही, कारण 9 चेंडू आणि वैयक्तिक 40 धावा या खेळाडूने बनवल्यात. लागोपाठचे 6 षटकार खेळणारा MPL मधला हा पहिला खेळाडू आपण मैदानात पाहतोय खंडू खंडागळे. त्यानंतर जर पाहिलं गेलं मैदानात आपण पाहिलं की सिंधुदुर्ग संघ देखील शतक खेळी या ठिकाणी पूर्ण करतो. 102 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मैदानात नवीन फलंदाज न्यू बॅटर अक्षय दाभाडे जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे.
त्याच्या बरोबरीला मयूर भिलारे ही जोडी देखील आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. 8 चेंडू आणि 16 धावा मयूर भिलारेनं देखील बनवल्यात. तर ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आता अक्षय दाभाडेला आपण पाहतोय तो मैदानामध्ये तयार आहे. बबलू पणीकर जो मैदानामध्ये आपण पाहतोय चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न करतोय. ब्रेक थ्रू संघाला मिळून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यानं केला. चला वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. खेळाडूंना विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणारी टीम भरपूर वेळ घेताय तुम्ही. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी अक्षय दाभाडेला आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू शॉर्ट पिच होता, आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती उडवलाय मिड विकेट मध्ये. अक्षय दाभाडेचा हल्ला, अक्षय दाभाडेचा बोलबाला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार, 6 धावा. थँक्यू. नक्कीच आदेश सर, आज तर मी म्हणेल आज फलंदाजांसाठी हे नंदनवन ठरलेलं मैदान आहे. आज प्रचंड मोठ्या धावांचा वर्षाव इथे मैदानावरती पाहायला मिळाला. चौकार षटकारांच्या धावा देखील मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही सांगून गेल्यात. बबलू पणीकर गोलंदाज पुढे एकदा. अक्षय दाभाडेसाठी चेंडू आहे. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅटच्या आतील बाजूची कडा आहे. चेंडू ऑन साईडला आहे, डीप मिड विकेटमध्ये फटका येईल. चेंडू आपण जर पाहिलं तर फील्ड केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं जाईल. तोपर्यंत पळून पूर्ण केलेल्या 2 धावा इथे मात्र धावफलकाला पुढे घेऊन गेल्यात. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला जाईल. सिंधुदुर्ग पॅराइट संघ आपण पाहतोय 4 गडी बाद होत 110 धावा 6 षटकांमध्ये बनवल्यात. तर पन्हाळा फायटर्स या संघाच्या समोर 111 धावांचं आव्हान इथं मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवलेलं आहे. चला विनंती राहील, क्षेत्ररक्षण करणारी टीम आता मात्र जास्त वेळ घेऊ नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण लावा. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक इनिंग आणि त्या एका इनिंगचा डाव इथे संपलाय. सेकंड इनिंगला जशी सुरुवात मैदानामध्ये होणार आहे. 111 धावांचा पाठला कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूयात. आणि पुन्हा एकदा तुमच्या कानावरती गोड आवाज इथे पडणार आहे. मावळ तालुक्यातील बुलंद आवाज आणि मावळ भूषण सुमित सोनोने सर, थँक्यू. नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या सायंकाळच्या सत्रामध्ये मावळ तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग अर्थातच आपली MPL आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील एक महत्वाची आणि शेवटची लढत. चला आघाडीचे दोन्ही बॅट्समन, एक संघ जो आहे जर आपण पाहिले गेले तर तो थेट सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. तोरणा टायटन्स, पहिलवान राजेंद्र भाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन अर्थात क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे, हा संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर आता एका बाजूने पन्हाळा फायटर्स, श्री नागेश भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव, UVJ 11 हा संघ इथे मैदानामध्ये खेळणार आहे. आणि तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग पॅरेट्स, कामगार नेते स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात शिवम D11 हा संघ इथे मैदानामध्ये. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. स्पर्धेतून पहिला बाहेर पडलेला संघ विसापूर व्हायपर्स, पहिलवान पंकजदादा करंडे स्पोर्ट फाउंडेशन देवगावचा संघ. तर सामन्याकडे तुम्हाला ते मैदानामध्ये नक्कीच इथे घेऊन जाणार आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल इथे झालेले आहेत.
110 झालेले आहेत, 111 बनवायचे आहेत आणि या 111 धाव्यांचा पाठलाग आता करण्यासाठी आघाडीचे दोन्ही धुरंधर दाखल इथे होणार आहेत. सकाळपासून गेले 4 ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपण नक्कीच या स्पर्धेत बघतोय 4ही पंच. त्यामध्ये आपण पाहिले गेले तर संजय बालेराव सर आहेत, दुसऱ्या बाजूने अमर साठे सर आहेत, अजय आवळे सर, अंकुश अण्णा दाभाडे सर, हे 4ही ऑफिशियल पंच. cricklife.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेला 5 कॅमेऱ्याच्या सहाय्याने या स्पर्धेला आपण कव्हर करतोय. सकाळपासून आपण चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज ऐकला, माझ्या समवेत सुमित सुतार सर आहेत, खेड तालुक्याला बिलोंग करणारे, त्याचबरोबर आदेश ठाकूर यांना तुम्ही ऐकलं, ऋषिकेश पडवळ यांना तुम्ही ऐकलं, किरण येवले यांना तुम्ही ऐकलं, अमोल कोंडबर यांनाही तुम्ही ऐकणार आहात उद्याच्या सत्रामध्ये. तर दुसऱ्या डावाला सुरुवात, युद्धाला सुरुवात झाली, रणशिंग फुंकलेलं आहे. पहिलाच बॉल बैठक आणि पहिल्याच बॉल वरती मिड विकेट मध्ये चेंडू चाललाय दिलीप वर्माच्या बॅट मधून, सिक्सर, 6 रन. नक्कीच सुमित सर, एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. दिलीप वर्मा आयकॉनच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती इथे षटकार आलाय. दिनेश मालपोटे इथे आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आहेत, पहिल्या षटकासाठी धावतायत आणि पहिल्या चेंडूवरती तिथे दिलीप वर्मा या आयकॉननं षटकार खेळलाय. गोलंदाज पुढे एकदा, हा चेंडू तिथे मात्र बॅट चिकट आहे, आतील बाजू चिकट मैदानावरती पाहायला मिळाली, झेल झालाय. टेकन व्हेरी गुड कॅच, आयकॉन, दिलीप वर्मा, बिग विकेट डाऊन. पहिला धक्का, पहिला हादरा संघाला बसला जाईल. पहा मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल टिक फॉर टॅग हे उत्तर होतं, तसं उत्तर मात्र इथे दिनेश मालपटेने दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु पुढच्याच बॉलवरती दिलीपला मात्र तो बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. मी अनेक वेळा स्वराज्य क्रिकेट संघामध्ये दिनेश मालपटेला बघितलेलं आहे, खेळताना नेहमी तो विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये राहिलाय. जरी धावा जरी खर्च केल्या तरी परंतु मात्र विकेट मिळवतो. हे अनेक वेळा अनुभव आपण आलेले बघितलेले आहेत. आमचे कॅन्डी सातकर या श्रेणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनी पोहोचलं देखील स्वागत आहे. याच मैदानावरती अनेक मोठमोठे खेळाडू घडताना आपण बघितलेले, अनेक खेळाडू स्टार सितारे आज मैदानावरती देखील दाखल झालेत. नवीन बॅटर आता दाखल इथे मैदानाच्या मध्ये होणार आहे, हितेश नडार, त्याला देहरोडचा हार्दिक पांड्या म्हणून देखील ओळखलं जातं. आज बघायचं मैदानामध्ये हितेश संघाचा महाबळचा आयकॉन म्हणून मात्र त्याला संघामध्ये संधी आहे. समोर मात्र डीएम दिनेश मालपोटे, स्कोरबोर्ड वरती 6. कुठं बॉल कट केल्या बॉलला, समोर मात्र अक्षय दाभाडेची भिंत आहे. ही भिंत मात्र एवढी तोडून जाणं सोपं नसणार आहे हितेशसाठी. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. प्रोटेक्शन आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू आहेत, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट ॲक्सचा कव्हर, लॉंग मिड ऑफ, लॉंग ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, हे सजवलेलं प्रोटेक्शन आहे सुमीजी. यावेळेस तिथे मात्र झेल झालाय, अक्षय झेल खाली येतोय, अक्षय दाभाडेने टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये हितेश नडारचा खेळ संपतोय. दुसरी विकेट मैदानावरती आली. थँक्यू डीजे. आणि आज मैदानामध्ये आपण पाहिलं तर ज्याचा उल्लेख सकाळपासून आपण करतोय, विकेट टेकर दिनेश मालपोटे. काय गोलंदाजी करताय, हितेश नडारला मात्र कट करण्यास भाग पाडलं. समोर मी पुन्हा एकदा सांगितलं ना की अक्षय दाभाडेची भिंत उभी आहे आणि भिंत ओलांडणं एवढं सोपं नसणार आहे आणि अक्षयला तिथे ते मात्र बीट करायचा प्रयत्न होता. हितेश अपयशी राहिला आणि अक्षयने मात्र कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये, विकेट मिळवलेली आहे. असं म्हणतात ना की आतोड्याचे घाव सहन करणारा दगड देखील थोड्या दिवस शांत राहतो, त्याला माहिती आहे. आज आपण हे टाक्याचे घाव सहन केले ना, उद्या ज्या वेळेस देवरूप येणार आहे, उद्या सगळं जग हे आपल्या समोर नतमस्तक होणार आहे. त्यामुळे टाक्याचे घाव जर तुम्हाला सोसावे लागतात तर कधी खचून जायचं नसतं, तिथे स्वतःला सावरायचं आणि लढायचं असतं. आणि ते डीएमने केले. धावा जरूर खर्च होत आहेत परंतु डीएम विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये राहिलाय. नवीन बॅटर बबलू पणीकर, याच मैदानावरती अनेक वर्ष मात्र बबलू पणीकरला पण खेळताना बघितलंय. समोर डीएम तयार, लो फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, डीप कॉर्नर मध्ये मनोज दाभाडे फार दूरवरती आहे. वाह, काय जबरदस्त चेंडूपर्यंत ते पोहोचले, चतुराई दाखवली. एक धाव इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आता 7 धावा आहेत.
साथ इथे द्यावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये इथे एक चांगला संघर्ष द्यावा लागेल. कारण मैदानावरती आपण जर पाहिलं तर आयकॉन दिलीप वर्मा बाद झाल्यानंतर हितेश नरवाल देखील बाद झालाय. सिंगल डिजिटमध्ये इथे आपण पाहतोय धावफलक आहे. 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि दिनेश मालपोटे या नावाची चर्चा मात्र आज MPL मध्ये राहील. विकेट टेकर गोलंदाज म्हणून दिनेश मालपोटेने इथे गोलंदाजी केलीत. प्रत्येक षटकामध्ये त्याने विकेट मिळवलीत आणि आज आपण पाहतोय ही मॅच अगदी महत्वाची आहे आणि त्या महत्वाच्या क्षणी इथे मात्र दिनेश मालपोटेची गोलंदाजी अतिशय दर्जेदार आहे, प्रभावीशाली. टेकर व्हेरी गुड कॅच. सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. आशिष यांनी टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या बॅटरचा खेळ होतोय फेल. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. काय गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतोय दिनेश मालपोटे. दिनेश मालपोटे मैदानामध्ये जरूर सांगत असेल कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है. फक्त मनगडात ताकद पाहिजे. दिनेशने दाखवलं की ऑक्शन मध्ये माझ्यावरती एवढा विश्वास का म्हणून आपण ठेवलाय, त्याने ते करून दाखवलेले. 3 विकेट त्याने मिळवल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाचा इथे कणा मोडून ठेवायचं काम दिनेश मालपोटेने केलेले. 7 वरती 3 आहे. तुम्ही 100+ तुम्हाला जायचंय, 100+ तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. समोर दिनेश मालपोटे आला. दिनेश मालपोटेने मात्र सुमीजी एक प्रामुख्याने आवर्जून उल्लेख करेल मी, दिनेश मालपोटे यापूर्वी देखील धावा खर्च करताना पाहिला, परंतु मनोज दाभाडेने त्याच्यावरचा विश्वास कमी करू दिला नाही. त्याचा स्पेल, तो स्ट्रायकर गोलंदाज, त्यानेच पहिले षटक टाकायचं, हा असतो संगणकाचा विश्वास आणि तो विश्वास आज दिनेश मालपोटेने सार्थ ठरवलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये बघायचं. एका बाजूने आता अजय पिंपळे. अकोटप्याचा बॉल होता. लिडिंग चेंडू हवेत. महादेव कुराडे चेंडूच्या खाली मनोज आले आणि मनोज आल्या आल्या विकेट मिळवतायत. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पन्हाळा फायटर्स या संघाची पाहायला मिळाली. 7 अंकावरती 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि दुसऱ्या षटकामध्ये इथे आपण जर पाहिलं तर मनोज दाभाडे दाखल झालेत. दिलीप वर्मा जर पाहिलं तर 2 चेंडू खेळतायत, 6 अंकावरती नाबाद आहे. अंकित बुंबक जर पाहिलं तर 0 वरती बाद झाला. हितेश नडार देखील 0 वरती बाद आहे. बबलू पणीकर आपण पाहतोय केवळ 1 अंकावरती तो देखील 2 चेंडू फेस करत बाद होताना पाहायला मिळालाय. तर अजय पिंपळे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय. सुगन कुमार या फलंदाजाकडे देखील आपण पाहतोय क्षमता आहे, मात्र इथे गोलंदाजी करणारा गोलंदाज मनोज दाभाडे देखील आपण पाहतोय कच्च्या गुरुचा चेलाड आहे. त्याने देखील मावळच्या मातीतलं क्रिकेट पाहिलंय, मावळच्या मातीतलं क्रिकेट खेळलंय आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद भूषवताना देखील आपण जर पाहिलं तर असोसिएशनला एक शिस्त आणि एक चांगली डिसिप्लिन इथे लावण्याचं काम खऱ्या अर्थाने मनोज दाभाडेने केलेलं आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय षटक क्रमांक 2 साठी. सुगन कुमारचा हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय फटका बसलाय. शुभम चेंडू पर्यंत येतोय. सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. 5व्या क्रमांकाचा फलंदाज देखील आल्या पावलांनी माघारी फिरतोय. 5वा धक्का पन्हाळा फायटर संघाला. थँक्यू डीजे. मला वाटतं इथे आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारची बॅटिंग सुरू आहे, ज्या प्रकारच्या विकेट मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, पन्हाळा फायटर संघाला आपण पाहिलं तर पलीकडच्या बाजूलाच सुमित सर हायवे जवळ आहे, तिकडे लक्ष लागलंय का? परंतु मला वाटतं कुठंतरी ते करायचं नाहीये. ती मैदानामध्ये कमबॅक करायचंय. तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. तुम्हाला सिंगल डबल मध्ये आता स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप. परंतु मैदानामध्ये बघायचं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारे मनोज दाभाडे आणि आता पहिल्या डावामध्ये आपण हे मॅच खूप काही रंग दाखवते. तुम्ही खंडू खंडागळेचे 6 षटकार बघितले. डीएमचे आपण पाहिलं तर 3 विकेट पहिल्या षटकामध्ये. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मनोज दाभाडे. समोर अक्षय येवते. हा चेंडू पहिलाच बॉल ड्राईव्ह केला बॉलला. हो तिथे मात्र थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. बॅकअप साठी शुभम फार दूरवरती आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धाबा मिळणार आहे ते 4. अक्षय आला आणि अक्षयने चौकाराची मोहर उमटवली आहे 4 धाब्यांसाठी. चार धावा इथे मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळालेले.
कट करायचा प्रयत्न होता, सोडून दिलाय. आता मात्र मग पाहिलं तर दोन्ही फलंदाज एकच विचार करत असतील. 5 विकेट आतापर्यंत आपल्याला डगआउटच्या आश्रयाला गेले. कुठंतरी आता मैदानाच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर मात्र भागीदारी करायची आहे, धावा गोळा करायच्या आहेत. मोठा फटका, बॅटचा फेस ओपन केलाय, अगदी बॉलर ऑफ दी हेड, चेंडू पाठवलाय स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. मोठा बिग हिट पाहायला मिळालाय, षटकार आलाय बॅटमधनं तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि धावफलकाचा आलेख देखील इथे इन्क्रीज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्यात होता, जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फील्ड करतायत, एक सिंगल येईल, धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 2 इथं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पन्हाळा फायटर संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 111 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 93 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 सुरू होते आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहतोय नथू दाभाडे यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले जाईल. अनुभवाने भरलेली शिदोरी आहे. अनुभवी गोलंदाज म्हणून नथू दाभाडेंकडे इथे मात्र आता संधी दिलीत. दिनेश मालपोटे आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळताना 3 विकेट प्राप्त केल्यात. एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय दिनेश मालपोटेंची पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये मनोज दाभाडेंनी देखील षटक केलं. 2 विकेट प्राप्त करत इथे देखील एक चांगली सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र साकारली. त्या षटकामध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला. तर आता मात्र इथे आपण पाहतोय उर्वरित 24 चेंडू आणि 93 धावांचं लक्ष पन्हाळा फायटर्स या संघाला मात्र पूर्ण करायचं असेल तर षटकार आणि चौकारांच्या धावा मैदानावरती खेळाव्या लागणार आहेत. नथू दाभाडे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. पहिला चेंडू भिरकवला आहे आणि चेंडू आपण पाहतोय थेट सीमारेषेच्या बाहेर. डीप काऊ कॉर्नर मधनं चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. अगदी समोर टाकला नथू दाभाडे यांनी. आपण पाहतोय अक्षय येवतेसाठी आणि त्या समोरच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय धावफलकावरती आपण पाहतोय 24, 23 चेंडू आणि 87 ची गरज. नथू दाभाडे राऊंड विकेट पुन्हा एकदा समोर दिलाय आणि उडवलाय. सडक पे कडक बेधडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. अक्षय येवतेची ताकद आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नथू दाभाडे या गोलंदाजावरती लगोपाठचे 2 विकेट पाहायला मिळालेत आणि 2 उत्तुंग षटकारानं पन्हाळा फायटर संघाचे धावफलक 30 अंकामध्ये प्रवेश करते. 5 गडी जरूर बाद झालेत, मात्र 6व्या विकेटसाठी इथे भागीदारी पार्टनरशिप रचली जाते. नथू दाभाडे या गोलंदाजांवरती आक्रमण आहे. अक्षय येवते यावेळेचा चेंडू होता, तिथे मात्र आपण पाहतोय केवळ दिशा दिली, सावधतेने डिफेन्स केलाय. चेंडूला खेळून काढलं जाईल. चेंडू आपण जर पाहिलं तर कव्हर पॉईंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करतोय आणि चेंडूची फेक करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका धावेच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. 31 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलाय. 5 विकेट आलेले आहेत. शेवटचे 21 चेंडू 80 धावींचा पाठलाग आता मात्र जो करायचा आहे अजय पिंपळे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस उंच गेलाय चेंडू. कॉर्नर मधून खेळाडू शुभम मनोजचं जजमेंट जबरदस्त आहे आणि मनोजने मग पाहतोय टिपलेला झेल. धक्का क्रमांक 6. इथे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये 31 वरती 6 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. मैदानामध्ये आपण पाहिलेलं तर असं म्हणतात वेळ फक्त बदलली पाहिजे. वेळ प्रत्येकाची येते आणि ह्या संघ आपण पाहिलं तर या संघाने मात्र 105 धावा रोखू शकला नाही. तिथे मात्र पराभव कुठेतरी जिवारी लागला. पायामध्ये टाकला आशिष मोहिलेसाठी चेंडू आणि इथे आशिष आला, परंतु आल्या तो षटकाराची मात्र मोहर घेऊन आला. 6 धावा. थँक्यू.
या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठे हल्ला पाहायला मिळालाय. आशिष मोहिले आल्या आल्या स्वागत करतोय, षटकार खेळतोय. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय आक्रमण केलं जाईल. मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवर्ती चेंडूपर्यंत येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू फील्ड केला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत मैदानावरती केवळ एक सिंगल येईल. एक धाव इथं मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेलीत आणि एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय इथे षटक क्रमांक 3 संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. पन्हाळा फायटर संघ आपण पाहतोय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती बनवतोय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. विजयासाठी 73 धावांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो की वेळ ही प्रत्येकाची येते. वेळेची फक्त तुम्ही वाट बघितली पाहिजे, संयम तुमच्याकडे असला पाहिजे. पहिला सामना गमावल्यानंतर मात्र ज्या ताकदीने आपण पाहिले गेले तर इथे सिंधुदुर्ग पायरेट्स हा संघ मात्र जेव्हा उतरले ना, ही लुटेर आहेत. आपण पाहिले गेलं तर टीमचं नाव देखील आपण पाहिले गेलं तर समुद्री लुटेरे. म्हणजे हे आले आणि त्या आल्यानंतर मात्र ज्या प्रकारे त्यांचा पुन्हा शिरकाव स्पर्धेमध्ये त्यांचा राहिला ते कमबॅक जबरदस्त होतं. तुम्ही पाहिलं असेल ज्या इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी कपडे घालून आपल्या या भारत देशावरती राज्य केलं, तेच कपडे घालून आज आमचे वाजंत्री मंडळी लग्नामध्ये वरातीमध्ये वाजवतात. म्हणजे वेळ बदलते, फक्त तुम्हाला ती वेळ बदलवता आली पाहिजे. दिनेश मालपुडे तयार आहे. यावेळेस स्क्वेअरकटचा फटका, डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन. मयूरला मात्र इथे गुंगारा दिलाय. चेंडू चाललाय सीमारच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार येतोय. दिनेश मालपोटे गोलंदाजीला दाखल झालेत. मात्र बॅटिंग करणारा संघ आपण जर पाहिलं तर आशिष मोहिले. त्यापाठोपाठ इथे आपण पाहतोय विकेट आली आणि ज्या गोलंदाजाची चर्चा होती दिनेश मालपोटेला पुन्हा एकदा सफलता मिळेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 7व्या क्रमांकाचा बॅटर बाद आहे. 3ऱ्या पंचांकडे इथे आपण पाहतोय निर्णय येतोय. फलंदाज आउट आहे की नाही मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेक केलं जाणार आहे. आणि ज्याची आपण चर्चा करतोय आपण पाहिलं तर मुख्य पंच संजय भालेराव सर, अमर साठे सर. आपण पाहिले गेले तर या पंचांच्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर होते. त्यामध्ये आपण पाहिले गेले तर संजय भालेराव सर मग NBA ट्रॉफी असू द्या, प्रहार प्रीमियर लीग असू द्या, इंडिया कप सारखी असू द्या, क्रिकॉनची स्पर्धा असू द्या, अनेक विविध स्पर्धेमध्ये संजय भालेराव सरांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिले. दुसऱ्या बाजूला अमर साठे सर आहेत, त्यांनाही आपण पाहिले गेले तर मग मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मग रतुंबा पाटील स्मृती चषक असू द्या, त्यानंतर आपण पाहिले तर मावळ प्रीमियर लीग असू द्या, त्यानंतर आपण पाहिले तर इंडिया कप सारखी स्पर्धा असू द्या, अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अमर साठे सरांना आम्ही बघितलेलं आहे. आणि तेच स्पर्धेचा दर्जा का उंचावतो तो जे मात्र आपण पाहिले तर शिस्तप्रिय पंच या स्पर्धेसाठी आपण स्पेशल त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. तर बघायचं 3ऱ्या पंचाचा निर्णय ते काय येणार. ऑनफिल्ड आपण पाहिलं तर संजय भालेराव सरांनी आपण पाहिलं तर इथे तर्जनी आकाशाकडे केली आहे. तोपर्यंत मला वाटतं टीम आपण थोडीशी जागेवर जाऊ. बाकीचे खेळाडू म्हणजे जसा निर्णय येईल तसं आपण लगेच सुरू करणार आहोत. अंकुशनाथ दाभाडे 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. बघायचा निर्णय ते काय घेणार. आज आपण पाहिलं तर cricklive.in माध्यमातून ज्याला cricklive.in चे मिनी लॅपटॉप म्हणून मात्र ओळखलं जातं अमित भुजबळ. आणि 3ऱ्या पंचाचा निर्णय OUT आउट, फलंदाज बाद, रिव्ह्यू 1 सक्सेसफुल. आता वाजवा डीजे. आपण पाहिले तर सतीश भाऊ सत्कार आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्याचबरोबर आमचे निलेश भाऊ खेंगले मित्रपरिवाराच्या माध्यमातून फार मोठे प्रयत्न देखील आपण सातत्याने आपण या मोबाईल प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये बघितलेले आहेत. कारण दरवर्षी वेगवेगळे ठिकाण, एक वेगवेगळी संकल्पना, एक वेगवेगळे बदल मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सतत होतात. परंतु दिनेश मालपोटे बघा ही 4थी विकेट मिळवत आहेत. बघायचंय आज हाय फाय दिनेशचा बघायला मिळणार का. समोर मात्र आकाश मेडिकल अर्थात चिक्या पायामध्ये टाकलाय. आता मात्र इथे अपील फार मोठ्या प्रमाणात जरूर होती. तिथे बॅकअप साठी स्वतः गेलेत. लेग बाईचा इशारा आणि मात्र इथे 3ऱ्या पंचांकडे लगेच पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. इथे पाहिलं जाईल अगदी चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता दिनेश मालपोटेचा. पुन्हा एकदा DRS ची मागणी केली आहे. रिव्ह्यूचा वापर इथे केला जाणार आहे. कीप रोलिंग ही चर्चा मैदानाच्या मध्ये. आज मोबाईल प्रीमियर लीगचा पहिला दिवस. उद्याच्या आपण पाहिले गेले तर
इट्स ऑफ रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नॉट आउट. तेच आपण पाहतोय मैदानामध्ये सांगितलं आपण पाहिलं तर अगदी स्टंपांच्या विकेटच्या बाहेर चाललेला चेंडू होता, हे मात्र पंचाने सांगितलेलं आहे. तर मॅच कडे आपण पुढे जाऊया. 43 वरती 7 आहे. 15 चेंडू आणि 68 धावा हे समीकरण. समोर मात्र अक्षय. यावेळेस कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये मयूर, वा चेंडूला थांबवलंय. एकच धाव आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुण्यात पुढे जाईल फुल कव्हरती 44. दिनेश मालपोटे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळतोय. अक्षय येवते 8 चेंडूमध्ये 25 धावा खेळलाय. आकाश मिनिगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय मोठे विकेट देणार का. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. दिनेश मालपोटे इथे आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. तुफाडो से डरकर डवका पार डे होती, कोशिश करने वालों की कभी हार डे होती, मन में उम्मीद रखने वालों की हार बेकार डे होती. आज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सिंधुदुर्ग पायराईट संघानं अतिशय दर्जेदार खेळ करून दाखवलाय. मात्र पन्हाळा फायटर्स या संघाला इथे आपण पाहतो 111 धावांचं आव्हान दिलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र आपण जर पाहिलं तर 7 फलंदाज आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळाले. मात्र उर्वरित बॅटिंग आता मात्र कशा प्रकारे असणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये दिनेश मालपोटे यांचं संपलं जाईल. अतिशय दर्जेदार षटक मैदानावरती पाहायला मिळालं. केवळ 6 धावांचं षटक इथे दिनेश मालपोटेने केलंय आणि उर्वरित आता मात्र पन्हाळा फायटर्स या संघासमोर सामन्याचं गणित गुणोत्तर प्रमाण समोर येत आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयासाठी 67 धावांची गरज आहे. थँक्यू. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. 67 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण जर पाहिलं तर इथे गोलंदाज मनोज दाभाडे इथे दाखल होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग पॅरेट संघाचा कर्णधार आहे. पहिला चेंडू इथे मात्र डेड बॉल कळवला जाणार आहे. मुख्य पंच इथे आपण पाहतोय अमर साठे सर आहेत. संजय भालेराव सरांना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सजलं झालंय. शेवटचे 12 चेंडू आणि 67 धावांची गरज. पन्हाळा फायटर्स या संघाला हे समीकरण आता मात्र थोडंसं कठीण आहे. मात्र कठीण परिस्थितीवरती मात करण्यासाठी इथे चौकार आणि षटकारांच्या धावा खेळाव्या लागणार आहेत. खंडू खंडागळेला आपण पाहिले या सामन्यांमध्ये 6 षटकार त्याने ठोकलेत. मात्र पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र आसमान दाखवलं जाईल. अक्षय येवते इथे मात्र षटकार खेळतोय. मनोज दाभाडेवरती हल्लाय आणि धावफलक आपण पाहतोय 50 अंकापर्यंत जाऊन पोहोचतोय. थँक्यू, धन्यवाद. इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं सुरू आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणार आहे. व्हाईट बॉल कळवला जाईल. अतिरिक्त अवांतर 1 धावेने इथे स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. अर्धा डोंगर पार झालाय, अर्धा पल्ला पार करायचा आहे. मात्र आता चेंडूंचा मोबदला जो मात्र कमी पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सजवलाय. पॉवरफुल ब्रँडेड हिट षटकार, 6 धावा. थँक्यू. अक्षय येवते मैदानाच्या आतमध्ये इथे आसमान दाखवतोय. फलंदाजानं इथे आपण पाहतोय पुरेपूर बॉलचा टप्पा ओळखलाय आणि त्या टप्प्यावरती तिथे मैदानावरती आपण पाहतोय आक्रमण चढवलंय. 57 धावांमध्ये धावफलक आहे. गोलंदाज मनोज यावेळेसचा चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू फील्ड करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. आकाश मिनिगलकडे स्ट्राईक आपण पाहतोय. 58 धावांवरती स्कोर कार्ड 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. उर्वरित 9 चेंडूंचा सामना शिल्लक राहिलाय. 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आकाश मिनिगलकडनं इथे मात्र येताना पाहायला मिळाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. आता मात्र सामना जर पाहिला तर सिंधुदुर्ग पॅराइट्स या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. पन्हाळा फायटर्स या संघाचे एफर्ट्स आपण जर पाहिले तर थोडेसे कमी पाहायला मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा बळीची टाळी. फलंदाज अक्षय येवते मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय.
12 चेंडू खेळला, 38 अंकावरती 8व्या क्रमांकाचा बॅटर बॅक टू द पेव्हिलियन. 59 अंकावरती 8व्या क्रमांकाचा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. पन्हाळा फायटर्स या संघाला बसलेला 8व्या क्रमांकाचा ब्रेक थ्रू आपण पाहतोय. 4.5 षटकांचा खेळ संपला गेलाय, तर नवीन फलंदाज विजय बालघरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मनोज दाभाडेची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये शेवटच्या चेंडूसाठी गोलंदाज मनोज आणि यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहिलं तर निर्धावेल डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. षटकाची होईल सांगता 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना पन्हाळा फायटर संघ 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहत आहेत आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे. तर आपण पाहतो इथून पुढचा प्रवास आता बॅटिंग टीमसाठी मी म्हणेल फार अवघड झालेला आहे. तर उद्या मात्र आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय प्रशांत भाऊ जगताप स्पोर्ट फाउंडेशन हा संघ उद्या सिंहगड, मावळचे आयकॉन असतील राजू पेरुमल उद्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर शेखर अण्णा शिंदे स्पोर्ट फाउंडेशन कामशेत अर्थातच कृषीदादा शिंदे पाटील 11 शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघ उद्या मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मावळचे आयकॉन असतील स्वरांजली गायकवाड, ओपनचे आयकॉन असतील संग्राम शिंदे, खास साताऱ्यावरून मात्र त्यांना इन्व्हाइट केलेले आहे. पहिलाच बॉल होता, इथे शफल झाले, जागा बनवली आणि चेंडू पाठवलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने षटकार. त्याचबरोबर उद्या प्रशांत माळसकर गेले 2 वर्ष आपण पाहिले ते चॅम्पियन म्हणून मात्र या संघाने नावाचा आपला बोलबाला राखला. तर उद्या मावळची रणमशीन निलेश डेगे इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबरीने ओपनचा आयकॉन खास रायगडवरून विनीत माळी हे देखील या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. हरिश्चंद्र हिरोज या संघामध्ये दिनेश बोडके आणि महेंद्रदादा झेंडे नॉडी बॉय चिंचोलीचा संघ, मावळचे आयकॉन असतील भारत कदम आणि त्याचबरोबरीने ओपनचा आयकॉन असेल वासिक शेख. हे उद्याचे मात्र तगडे संघ या मैदानावरती सकाळ सत्रामध्ये भिडणार आहेत. तर सामन्याकडे पुण्यात आपण वळूयात आणि आता मात्र सामना इथे संपूर्णपणे ज्या पद्धतीचे मात्र आपण पाहिले गेले तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. उलट दिशेने फटका खेळायचा होता, परंतु मैदानामध्ये बघितलं गेलं तर बॅट आणि बॉल मधला प्रॉपर टायमिंग तिथे साधता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. मी सांगितलं ना की एखादा पराभव ज्यावेळेस तुमच्या जिव्हारी लागतो त्यावेळेस मात्र ज्यावेळेस तुमच्या तुम्ही जर स्वाभिमानावरती आघात होतो ना त्यावेळेस तुम्ही खरे स्वतःला सिद्ध करण्याच्या मात्र मोठ्या तयारीने उतरता. यावेळेस विजू बालगरे शफल झाला, जागा बनवली, परंतु तिथे मैदानामध्ये होता महादेव. झेल पकडण्याचा प्रयत्न त्याचा होता, प्रयत्न अपयशी राहिलाय. आज काय गोलंदाजी केली दिनेश मालपोडेने. बा मी सकाळी तुम्ही सांगितलं आज त्याने काय जबरदस्त पकडला. आज त्याची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. आज मला वाटतं उर्सेकर मात्र दिनेश मालपोडेच्या वाट पाहत असतील ते बाहेर कधी येतील. स्पेशली बाळाभाऊ आहेत, आकाश आहेत, वाट बघत असतील तर दिनेश मालपोडे बाहेर आला ना त्याची पाठ इतकी कौतुकाने ठोपडली पाहिजे. दिनेश मालपोडेची पाठ दुखली तरी चालेल, आज आम्ही थांबणार नाही. इतकं कौतुकास्पद त्याचा खेळ राहिलेला आहे. षटक क्रमांक संपलं आणि इथे मॅच देखील संपलीत आणि इथे आपण पाहतोय 44 धावांनी सिंधुदुर्ग पॅराइट संघ इथे विजय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. सुपर 8ला आजच्या दिवसातील दुसरा संघ पात्र ठरतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने समालोचनासाठी मला आजच्या दिवस क्रमांक 1 साठी संधी मिळाली. सुमित सोनवणे सर, त्याचप्रमाणे संपूर्ण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन या सर्वांचा मी मनपूर्वक मनापासून आभारी आहे. मावळच्या मातीमधील एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला आणि मावळ टेनिस क्रिकेटची शिस्त देखील आज या दिवस क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. आज 4 तगडे ताकदवान संघ इथे भिडलेत, तर 2 संघ इथे आपण पाहतोय सुपर 8ला पात्र ठरलेत आणि उद्या मावळ आयकॉन आणि ऑल इंडिया ओपन आयकॉन देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि उद्या नव्यानं 4 संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळेल. आपली MPL 2026 मावळ प्रीमियर लीग